ते कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या संघटनात्मक बळकटीसाठीचं नेतृत्व निवडतात. ती व्यक्तीला खुश करायला नेता अजिबात निवडत. आपल्याकडे भावी खासदार म्हणून बोर्ड लावतात. हे भावी मुख्यमंत्र्याला बोर्ड लावू देत नाहीत, तर भावी खासदार कुठला राहिला. एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये त्यांनी डेप्युटी सीएमशिप स्वीकारली, त्यावेळी त्यांना तरी, मला नाही असं वाटत की त्यांना तरी माहिती असेल की आपण उपमुख्यमंत्री म्हणून बसणार आहोत. विधानसभेला हे असे एकत्र राहतील असं काही वाटत नाही. विधानसभेला तुमचं तुम्ही लढा म्हणतील, पण लोकसभेला एकत्र राहतील. उद्या महाराष्ट्रात 4 मोठ्या प्रस्थापित नेत्यांना तिकीट नाकारायचं धाडस काँग्रेस करेल का? अजिबात करणार. भाजप समोर 2 पर्याय राहतात. एक तर ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री देणं किंवा मराठा समाजाचा देणं. कारण भाजपनं ब्राह्मण मुख्यमंत्री देऊन 2014 ते 19 ऑलरेडी काम झालेलं आहे. गंगेच्या काठावर भाजपनं राजकीय संस्कृती कशी जोपासली? येत्या 10 वर्षात जातीचा आणि आरक्षणाचा प्रश्न नक्की कसा इव्हॉल्व्ह होणार? एआयमुळे सरकारची डोकेदुखी वाढणार की थांबणार? राज्याचं आणि देशाचं राजकारण सोशल मीडिया नक्की कसं इन्फ्लुएन्स करणार? श्रीमंत व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? अशा फ्युचरिस्टिक प्रश्नांवरचं इन्साइट्स देणारा व्हायटल कंटेंट नेटवर्कचा पहिला दिवाळी अंक द इन्साइट. प्रकाशक विनायक पाचलक, संपादक सचिन परब. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. शिवाय अंक सर्व प्रमुख स्टॉल्सवर देखील उपलब्ध आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या, निकाल लागले, पण त्याच्यानंतरचं धक्कातंत्र गेल्या आठवडाभर चालू होतं. याच्यामध्ये 3 राज्यात भाजपनं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान नेहमीच्या पठडीतले नेते मुख्यमंत्री म्हणून दिले नाहीत. त्याच्याऐवजी काही वेगळीच नावं मुख्यमंत्री म्हणून आली आणि त्याच्यातून जो मेसेज जातोय, विशेषतः महाराष्ट्रात त्याचे काय परिणाम होत आहेत हे समजून घेणारी आजची चर्चा आहे. माझ्याबरोबर आहेत दैनिक सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस सर. सम्राट, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा थिंक बँकवरती. आणि इथूनच सुरुवात करू. 3 राज्य, 3 वेगळे मुख्यमंत्री, ज्यांची नावं चर्चेत होती त्यातलं कुणीही नाही. हे धक्कातंत्र आहे का आणि याचा अर्थ काय लावायचा? सगळ्यात आधी विनायक, धक्कातंत्र आहे का तर आपण भाजपकडे एका खूप पठडीतल्या नजरेतनं बघतो असं मला वाटतं. 2000 भाजपबद्दलची आत्ताच्या काळातली जी विश्लेषण आहे ती 2014च्या आधीच्या भाजपच्या गृहीतकावर आधारित आहेत. मोदी आणि अमित शहानी ज्या पद्धतीचा भाजप घडवलेला आहे तो भाजप आणि अडवाणी आणि वाजपेयींच्या काळातला भाजप याच्यामध्ये आता कुठल्याही प्रकारचं साम्य खरंच नाही आहे. त्याच्यातली थोडी तुलना बघू की आधीचा भाजप होता तो एक ठराविक नेते असायचे, त्यांनी काम केलेलं आहे, त्याच नेत्यांना माहिती असायचं की ते पुढच्या काळातले मोठे नेते बनणार आहेत, त्यामुळे ते काम करत राहायचे आणि भाजप एका संकुचित वर्गापुरता होता. 14 नंतरच्या आत्तापर्यंतच्या निवडणुकीकडं, सगळ्या 2023च्या ह्या 5 राज्यांच्या निवडणुकीकडे जर पाहिलं तर मोदी आणि अमित शहा हे सातत्यानं प्रयोग करत आहेत आणि ते खूप आक्रमकपणे प्रयोग करतात. हा पहिला भाग आहे. म्हणजे ठराविक नेत्यांच्या वर पक्ष अवलंबून आहे, पक्षाचं चिन्ह अवलंबून आहे, यापासून त्यांनी भाजपला खूप दूर नेलं. म्हणजे भाजपकडं आता एक विशिष्ट नेता आहे म्हणून भाजप हा पक्ष राज्याच्या पातळीवर आहे, विशिष्ट राज्यामध्ये सत्तेवर येईल असं अजिबात भाजपमध्ये कुठल्याही प्रकारचं नेतृत्व त्यांनी ठेवलेलं नाही. दुसरं, हे करताना त्यांनी राष्ट्रीय मुद्द्यांच्या भोवती सगळं राजकारण आणायचा प्रयत्न केला. हा भाग वाजपेयी अडवाणींच्या काळातही होता का? होता, पण त्याला सलग 10 वर्ष असलेल्या सत्तेचं प्रचंड पाठबळ नव्हतं. त्यांचं सरकार इतक्या मोठ्या बहुमतानं सत्तेवर आलेलं नसायचं, त्यामुळे त्यांना इतर पक्षांच्या बंधनांमध्ये जे काही जमेल तेवढंच पक्षवाढीसाठी काम करता यायचं. ते कुठलंही बंधन 14 पासून मोदींवर नाही आहे आणि 19 नंतरच्या निकालानं कुठल्याच पद्धतीनं ते बंधन राहिलेलं नव्हतं. अशावेळी ते पठडी बाहेरचं राजकारण सातत्यानं करतात. आपण माध्यम म्हणून बहुतांश काही विश्लेषण म्हणून एका दिशेनं नेतो की या 4 लोकांनी काम केलं म्हणजे आता त्यातलाच एक आमदार होईल, त्यातलाच एक आमदारकीचा निवडणूक लढवेल, खासदारकीचा लढवेल किंवा त्यातलाच एक मुख्यमंत्री होईल, मंत्री होईल. आणि अमित शहा आणि मोदी किंवा त्यांची जी काही दिल्लीतली कोर टीम म्हणतात ते ज्या पद्धतीनं डेटा ॲनालिसिस करत असतात, फ्युचर बघत असतात, त्यानुसार कुठल्याही प्रकारची भविष्यातली निगेटिव्हिटी त्यांना नको असते. भविष्यातली आता ही जी नावं आपण 3 ज्या राज्यांची चर्चा केली आहे त्या 3ही नावांभोवती भविष्यात येऊ पाहणारी कुठलीही निगेटिव्हिटी नाही आहे. पुढच्या 6 महिन्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या निवडणुका आहेत लोकसभेच्या. अशा काळामध्ये भजनलाल शर्मा यांच्याबद्दल कळून त्यांच्या विरुद्ध राजस्थानमध्ये आवाज उठवेपर्यंत निवडणूक संपून जाणार आहे. तीच परिस्थिती सावंतच्या बाबतीतली आहे. छत्तीसगडमध्ये ज्या काही कमी जास्त जागा आहेत त्या सगळ्या जागांवर हीच पद्धत ते अवलंबणार. आणि मोहन यादवांच्या बाबतीत शिवराज सिंग चौहान 4 वेळा मुख्यमंत्री झालेत, स्वाभाविकपणे त्यांच्याभोवती अँटी इन्कम्बन्सी आहे. ते निवडून आले, त्यांनी काम केलं, त्यांनी त्यांच्या ग्राउंडवरच्या कामाबाबत कुठेही शंका घ्यायचं कारण नाही. पण फक्त शिवराज सिंग चौहानांचं काम म्हणून ते निवडून आले नाही, ते मागं भाजप आहे म्हणून पण निवडून आले.
अशा परिस्थितीमध्ये मोहन यादव कोण आहेत हे समजून घेणं आणि मग त्यांच्याविरुद्ध मध्य प्रदेशमध्ये एक व्यूहरचना बनवणं की जी लोकसभेसाठी विरोधकांना फायदेशीर ठरेल, अशी संधीच भाजप ठेवत नाही. आणि त्यामुळं हे पठडीबाहेरचं राजकारण करताना ते जातीचे वेगवेगळे निकषही पाळतात. म्हणजे असं नाही ठेवत की ऑब्व्हियस गोष्टी करतील. आता राजस्थानसारख्या ठिकाणी किंवा मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी आदिवासी आणि राजस्थानमध्ये ओबीसी आणि मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये ओबीसी आणि आदिवासी हे बहुसंख्येनं आहेत. पण त्यांनी उमेदवार देताना छत्तीसगड आणि MP मध्ये जो निकष पाळला तो राजस्थानमध्ये अजिबात पाळलेला नाही. कारण राजस्थानमध्ये एकाच वेळी ओबीसी समाज जितका स्ट्रॉंग आहे तितकं तिथली जाती व्यवस्थेमध्ये उच्चवर्णीय आणि राजे रजवाडे ह्यांचं एक महत्त्व आहे. ते महत्त्व त्यांनी अबाधित ठेवण्यासाठी तिथल्या बहुजन वर्ग तिथल्या एका उच्चवर्णीयांना फॉलो करणारा वर्ग असतो, तर त्या सगळ्यांना एका बॅलन्समध्ये आणून ठेवलं. ज्यावेळी 56 वर्ष वयाच्या लाल यांचं नाव पुढं आलं. जोपर्यंत भजनलाल शर्माचं नाव पुढं नव्हतं तोपर्यंत आपल्याला कोणालाच त्यांच्याविषयी पहिल्यांदा उमेदवार निवडून आला माहिती पण असायचं कारण नव्हतं. पण ऑब्व्हियस नावं जी होती वसुंधरा होतील किंवा त्यांच्यातल्या इतर जे 3 भागातले त्यांचे जे मोठे उमेदवार नेते होते त्यांच्यापैकी एक पुढे येईल. या प्रत्येकाच्या मागे एक जात चिकटलेली आहे, त्या जातीचं नेतृत्व चिकटलेलं आहे. त्यांनी अशा माणसाला दिलं की ज्याची बॅकग्राऊंड काय नाही आहे, ज्याची जात कळेपर्यंत आणि ज्याचं काम कळेपर्यंत पुढचे 6 महिने वर्षभर निघून जाईल. हा फॉर्म्युला ते आपण जर पोस्ट मोदी गुजरात बघितला, म्हणजे मोदी केंद्रात गेल्यानंतरचा गुजरात, तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं नाव पटकन आठवत नाही, इतके वेळा त्यांनी मुख्यमंत्री बदलले आणि अशी माणसं आणली की ज्यांची नावं कळेल त्यांच्यावर टीका करेपर्यंत पुढची निवडणूक निघून जाते. हे धक्कातंत्र म्हणता येणार नाही. हे विरोधक खूप एकाच दृष्टीनं बघत राहतात, त्यामुळे ते सापडत नाही असं मला वाटतं. याचा अर्थ असा घ्यायचा का की भाजपला या राजकीय नेत्यांना तिथल्या स्टॉलवर्टना बळ न देता लोकसभा या राज्यातनं जिंकायची पूर्ण खात्री आणि म्हणून ते असा प्रयोग करू शकतात? असं नाही आहे. त्यांना खात्री आहे का, तर ह्याच नेत्यांच्या बळावर खात्री आहे. पण त्यांनी त्यावेळी रिवॉर्ड रिकग्निशन केलेलं आहे ना. असं नाही की यातलं कोण कधी मंत्रीच झाला नव्हता. वसुंधरा राजे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होत्या. असं नव्हतं की त्यांच्या मंत्रिपदाला त्या म्हणजे हे ऑब्व्हियस होतं की आता परत त्यांनीच व्हावं. मग आपण ज्यावेळी म्हणतो की भारतात तरुण राजकारणात येणं, तरुण म्हणजे ही व्याख्या 60पर्यंत पोचली आता राजकारणातल्या. तर म्हणजे अगदी आपण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सुद्धा तरुणच मानतो कारण 50च्या आसपास आणि 50च्या थोडंफार पुढे आहेत म्हणून. पण ह्याच ऑब्व्हियस नेत्यांभोवती सगळं राजकारण फिरवायचं, याच्यापेक्षा ते प्रयोग करतात आणि आता ते खूप पुढं गेलेले आहेत असं मला वाटतं. प्रयोग हा शब्दाच्या पुढं गेलेले आहेत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निकालानंतर, की त्यांनी त्यांची एक SOP बनवलेली आहे. प्रयोग कुठं जो फसतो, जोडा मागं पुढे येतो, हा प्रयोग झाला. त्यांनी राजस्थानमधला जो निर्णय घेतला आहे त्याचे इम्प्लिकेशन्स त्याच्या विरोधात किंवा गेल्या 2-3 दिवसांमध्ये तिथलं वातावरण बघितलं तर कुणालाच सुचत नाही की नेमकं काय करायचं. निर्णय वाईट आहे का, अजिबात म्हणता येत नाही. स्वच्छ चेहरा दिला आहे. MP मध्ये निर्णय वाईट आहे का, तर अरे 5व्यांदा मुख्यमंत्री तोच करायचा, तर मग दुसरे नेते नाहीत का राज्यात, हा प्रश्न उद्या आला असता, तो पण त्यांनी निकालात काढला. छत्तीसगडमध्ये सेम मध्य प्रदेशसारखी परिस्थिती होती. रमण सिंग सातत्यानं एकच चेहरा आहे, तो त्यांनी चेहरे बदलले, ही SOP बनवली आणि ती SOP यशस्वीपणाने इम्प्लिमेंट केले. त्यामुळं त्यांनी जे आपण म्हणतो ना की 1+1=2, तर आत्ताच्या भाजपमध्ये 1+2 गरजच पडत नाही त्यांना. 2 हा आकड्यापेक्षा ते 11 आकडा मोठा मानू शकतात आणि त्या आकड्याच्या दिशेने ते जाऊ शकतात. ते मधलं प्लस चिन्ह त्यांना नकोच असू शकतं. आणि ते करण्यासाठी मला असं वाटत नाही की ते अंदाजपंची निर्णय घेतात, ते प्रचंड डेटाचा अभ्यास करतात. मी जसं म्हटलं की ते भविष्यात काय घडू शकेल ह्याच्यावर खूप भर देतात. सरकारी योजना आहेत, वेगवेगळ्या आंदोलनांमधनं होणारं संघटन आहे. आता आपण ह्या 3 राज्यांमधल्या ह्या 3 नेत्यांकडे बघितलं तर हे संघटनात्मक पार्श्वभूमी असलेले नेते आहेत. भाजपनं जे 2 भाग केलेले आहेत पहिल्यापासून, की एक संघटनात्मक आणि एक राजकारण करणारा. तर संघटनात्मक कार्यकर्त्यांना कायम चादरी उचलायला लावतात मंत्र्यांच्या, त्यापासून पण दूर काढलं त्यांनी. आणि आता संघटनेत प्रत्येकाला हा मेसेज पण दिला की ओके, तुम्ही कोणी बनू शकता, तुम्ही काम करत राहा, कोणालाही संधी मिळेल. हा संदेश मला वाटते की 1+2 मग 1+1=2 ह्या राजकारणापेक्षा हा संदेश जास्त महत्त्वाचा. आणि तो जितक्या लवकर भाजपचेच नेते शिकतील तेवढं त्यांना कळेल की अरे काम करायचं आपल्याला, ते काम पक्षासाठी करायचं, पदासाठी करायचं नाही. हे सगळं घडायचा एक क्लिअर कट बॅकड्रॉप असा आहे की एक असा नेता आहे की जो मतं आणून देऊ शकतो. जर का नरेंद्र मोदींसारखा चेहरा नसेल तर हे सगळं लॉजिक वर्क होईल का याच्याबद्दल शंका आहे.
असंच इंदिरा गांधींच्या वेळी व्हायचं. त्यावेळेला असं म्हणायचं की त्या लिस्ट बघून हे नाव घ्या, हे नाव घ्या, असं मुख्यमंत्री नेमायच्या. त्याच्यानंतर जी काँग्रेसचं डिक्लाईन होत गेलं त्याला कदाचित तेही कारणीभूत होतं का असं चर्चा चालू असती. अशा वेळेला आत्ताचं हे जे काही चालू आहे हे लॉंग टर्ममध्ये भाजपला फायद्याचं ठरेल का तोट्याचं ठरेल विथ रिस्पेक्ट टू काँग्रेसचा अनुभव? एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण मोदी खूप अंडर एस्टिमेट करतो ह्या बाबतीत. त्यांचं वय 73 आहे आणि त्यांनी विधान असं केलेलं आहे की 75 नंतर निवडणूक लढवू नये. पण त्याचं दुसरा सब पार्ट असा आहे की 75च्या आधी जो निवडणूक लढवून निवडून आला आहे त्याला लोकांनी मॅन्डेट दिले पुढच्या काळात निवडणूक लढवायचं, सत्तेवर राहायचं. आमदार पद असेल, खासदार पद असेल, मंत्रीपद असेल, पंतप्रधान पद असेल. याचा क्लिअर कट अर्थ असा आहे की मोदी काही म्हणजे आता 2400 निवडणुकीनंतर आता 75 झाली रिटायरमेंट घेतील असं अजिबात नाही. कारण त्यांना निवडून ज्यावेळी दिलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली खालच्या पक्षाला त्यावेळी मोदी तिथं आहेत म्हणून निवडून दिले. त्यामुळं हा जो प्रश्न येईल की मोदींनंतर काय, तो मला वाटतं 2029पर्यंत, म्हणजे जर हे सत्तेवर आले तर 2029पर्यंत त्या प्रश्नाला काय अर्थ नाही. कारण मोदींचं वय त्यावेळी 73-74 आणि त्यांना 75च्या आधी निवडून ज्या मतदारांनी दिले त्या मतदारांचं मॅन्डेट असं आहे की त्यांनी पुढची 5 वर्ष काम करावीत. आता 76व्या वर्षी त्यांना तिकीट देऊ नये हा मोदींचा आग्रह आहे की मोदी असेल, भाजपचं जे काही सतत सांगतात की आम्ही 75 तिकीट देत नाही. 75 हा आकडा या अँगलनं बघायला पाहिजे. आपण तो 73+5 असं बघतो तर तसा आकडा तो बघता येत नाही. दुसरी गोष्ट, मोदींनंतर काय, तर इंदिरा गांधी आणि मोदी ह्या काही ऑटोक्रेटिक गोष्टींबाबत कंपॅरिझन होती. पण ज्या पद्धतीनं त्यांनी संघटनात्मक बांधणी केली, इंदिरा गांधींना त्यांच्या काळामध्ये एक काँग्रेसच्या इतर ज्या छोट्या छोट्या काँग्रेसच्या खूप साऱ्या संस्था संघटना होत्या त्यांचं पाठबळ होतं. काँग्रेसचे जे युवक काँग्रेसपासून ते NSY पासून अशा इतर छोट्या छोट्या खूप साऱ्या संघटना होत्या की ज्यांची मिळून काँग्रेस एक मोठी फ्युचर वोटर तयार करायची. ह्याच्यातला सगळ्यात मोठा फरक असा आहे की भाजपकडं संघ नावाचं आधीपासून ही यंत्रणा आहे आणि जी गेल्या 10 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारलेली पण आहे. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आपण कितीही नाकारलं तरी भाजपच्या आयडिओलॉजीला समर्थन करणारा पार्ट आहे. पॉलिटिकल आर्म अशा अर्थानं न म्हटलं तरी ज्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला आहे त्यांना संघानं समर्थन दिले. भाजप हिंदुत्वाचा प्रचार करतो आणि त्यामुळे संघ त्यांना समर्थन देतो. अशा परिस्थितीमध्ये मोदींसमोर असणारे इंदिरा गांधींच्या काळात असणारे चॅलेंजेस आणि मोदींसमोर असणारे खूप फरक राहतो. यांना एकाच वेळी मॅन्डेट आहे, एकाच वेळी संघटनात्मक खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि फ्युचर केडर डेव्हलप करणारी एक एजन्सी आहे की जी करत राहणार आहे. जी एजन्सी दूर होईल अशी शक्यता अजिबात नाही. ह्या गोष्टी इंदिरा गांधींच्या काळात नव्हत्या. त्यांना एका म्हणजे आणीबाणीनंतर तर ते पूर्ण विस्कटलं की त्यांच्या मताला ते निवडून जरी परत आल्या, राजीव गांधी त्यांच्यानंतर 400हून अधिक जागा मिळून जरी निवडून आले तरी राजीव गांधींना 68 ते 72 75 ह्या काळातल्या इंदिरा गांधींसारखं काम नाही करता आलं. 70-75च्या दरम्यानच्या इंदिरा गांधींसारखं. तसं मोदींच्या बाबतीत होणार नाही. एकतर त्यांच्याकडं असलेलं जनमत आत्ता त्यांनी जे टिकवून ठेवलेलं आहे, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मीडियाचा आत्ता जसा वापर इंदिरा गांधींच्या 1000 पट जास्त आत्ता सोशल मीडियाचा वापर होतो, जिथं मोदी हे चलनी नाणं आहे. अशावेळी त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या हिताच्या विरोधात असेल असं मानायचं कारण कोणच विश्वास त्यांच्या पक्षात ठेवणार नाही. अपवादात्मक ज्यांना असं वाटेल की माझ्यावर अन्याय झाला असे नेते. त्यामुळं त्यांच्या मॅन्डेटला पुढच्या काळात पटकन आव्हान देईल असं पक्षामधनं काही शक्यता नाही. अशावेळी मोदी निर्णय घेत जातील, त्यांना हवी त्या पद्धतीनं केडर डेव्हलप करत जातील आणि नव्या नेत्यांना संधी देत जातील. आणि ते नेते ज्यावेळी एक जुना नेता जात असेल त्यावेळी नवीन नेते लॉयलिस्ट त्यांचे परत तयार होणार आहेत. त्यामुळं हे चक्र जर 24चा निकाल भाजपच्या बाजूनं लागला तर हे चक्र 29पर्यंत असंच राहणार आहे. त्यामुळं कुणाला मी पुढचा मुख्यमंत्री आहे आपल्याकडे भावी खासदार म्हणून बोर्ड लावतात, हे भावी मुख्यमंत्र्याला बोर्ड लावू देत नाहीत, तर भावी खासदार कुठला राहिला. इतकं स्ट्रॉंगली ते काम करत राहतील असं आत्ताचं चित्र दिसतं. हे फार इंटरेस्टिंग आहे. याच्या उलट मी थोडंसं कंपॅरिझनकडे येतो. भाजपनं श्रूडली त्या वेळच्या नेत्यांना काय म्हणूया आपण की निवृत्त केलं. लालकृष्ण अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, एक प्रकारे व्यंकय्या नायडू असतील आणि आत्ता शिवराज सिंग चौहान. त्यांना कदाचित काहीतरी पद देतील पण त्यांच्या ह्याच्यात नाही केलं. वसुंधरा राजे असतील. काँग्रेसला हे कधीच जमलं नाही का? कारण इतकं होऊनही कमलनाथ, अशोक गेहलोत यांच्याकडेच एक प्रकारे त्या राज्याची धुरा त्यांनी दिली. दुसरं, ज्या वेळेला काँग्रेस निवडून येतोय तेव्हा तो तिथल्या व्यक्तीमुळे निवडून येतो. उदाहरणार्थ असं म्हणतात की DK शिवकुमारमुळे
काँग्रेस निवडून आला, रेवंत रेड्डीमुळे काँग्रेस निवडून आला, पण काँग्रेसमुळे काँग्रेस निवडून आला असं म्हणलं जात नाही. तर हे जे कॉन्ट्रास्ट आहे याच्याकडे कसं बघतो? मला असं वाटतं विनय की हा राजकारणातला गेल्या 10 वर्षातला मोठा बदल आहे. काँग्रेस ज्यावेळी म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या 20 वर्षाची काँग्रेस ही एक संस्था होती, इन्स्टिट्यूशन होतं, ज्याला एक नेता होता, मग त्या नेत्याच्या निधनानंतर दुसरा नेता आला, त्या नेत्याच्या निधनानंतर इंदिरा गांधी आल्या आणि नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी या काळात काँग्रेस ही आधीच्या एका पायावर बनलेली संस्था होती. म्हणजे जसं एक इंदिरा आणि भारत एकच इंदिरा आणि इंडिया एकच मानायची, अशा परिस्थितीपर्यंत भारत काँग्रेसशी एकरूप झालेला पक्ष होता. ती परिस्थिती त्यावेळी विरोधक होते का? 100% होते. त्यावेळी जनसंघ होता, त्यावेळी कम्युनिस्ट होते जे खूप ॲग्रेसिव्हली चळवळी करायचे, संप बंद सगळं करायचे, तरीसुद्धा काँग्रेस देशाच्या सगळ्या धाग्याशी बांधलेला होता. आणि 2014 ते 2000 आता आपण 23च्या शेवटाकडे आहोत, या काळामध्ये बांधलेला भाजप हा त्या दिशेने गेलेला आहे. त्यांनी त्यांच्या त्यांच्या केडरला, त्यांच्या पक्ष बांधणीला, त्यांच्या निर्णय क्षमतेला एका इन्स्टिट्यूशनचं स्वरूप दिलं. त्यामुळं काँग्रेसमध्ये ज्यावेळी निवडून येतो त्यावेळी आता ह्याच्या उलटी परिस्थिती आत्ता काँग्रेसची आहे की काँग्रेसचे इन्स्टिट्यूशनमधनं छोट्या छोट्या गटांमध्ये रूपांतर झाले, ते व्यक्तिकेंद्रित गटांमध्ये रूपांतर झाले. आपण इतके वर्ष मंत्री एक वेळ मुख्यमंत्री राहिलेले, केंद्रामध्ये 9 वर्ष सलग मंत्रीपदावर असलेले राजनाथ सिंग हा गट आहे असं म्हणू शकतो का? आपण नाही म्हणू शकत. नितीन गडकरी महाराष्ट्रातले सगळ्यात प्रभावी केंद्रातले मंत्री, देशभरात, पण नितीन गडकरींचा भाजपमध्ये गट आहे असं म्हणू शकतो का? म्हणू शकत नाही. हे गट तट त्यांनी एका 10 वर्षांमध्ये खूप स्ट्रॉंगली बाजूला केले आणि त्यांनी नव्या पक्षाची रचना बसवली, जी मोदी, अमित शहा आहेत. त्याच्यात सगळ्याच अगदी जरी आपण एक गॉसिप लेवलला काही चर्चा होत असल्या तरी पक्ष म्हणून ज्यावेळी सगळे नेते केंद्रातले भाजपचे बसतात असतात त्यावेळी ते एकमुखाने एकच वाक्य बोलतात की आम्ही भाजप आहोत, मी माझ्या गटाचा आहे, मी उत्तर प्रदेशचा आहे, मी मध्य प्रदेशचा आहे, मी महाराष्ट्राचा आहे. हा पार्ट दूर होतो. ह्याच्या उलटी परिस्थिती आत्ता काँग्रेसची आहे की हे सगळं व्यक्तींमध्ये डिवाईड झालेलं पक्ष आहे. म्हणजे एक संधी होती का त्यांना? ही मोठी संधी होती की मधल्या काळामध्ये त्यांनी पक्षाचा अध्यक्ष बदलला, त्यांनी नव्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं, पण नवं नेतृत्व देताना त्यांनी अस्पायरेशन दाखवत आहेत तरुणांची आणि नवं नेतृत्व 70च्या पुढचं असेल तर हे अशावेळी अजेंडा राबवायला प्रॉब्लेम येतो. हा त्यांच्यातला एक दोष आहे. दुसरा, त्यांच्याकडं वर्षानुवर्ष एक सत्ता होती, असं नाही की ते पूर्णपणानं सत्ता सगळ्या राज्यांमधली गेली आणि आता काँग्रेस पूर्ण नष्ट झाली, अशी परिस्थिती आजही नाही आहे. अशावेळी त्या जुन्या सत्तेचे अंश असलेले जे वंश परंपरागत चालत आलेली सत्ता आहे ह्यांच्या भोवतीची निगेटिव्हिटी कायम काँग्रेसला भोवत राहिली आत्ताच्या काळात सुद्धा. हे नेते प्रभावशाली आहेत. जसं शिवराज सिंग चौहानांना दूर ठेवायचं धाडस किंवा वसुंधरा राजेंना दूर ठेवायचं धाडस काँग्रेस भाजप करू शकतो राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये, तसं उद्या महाराष्ट्रात 4 मोठ्या प्रस्थापित नेत्यांना तिकीट नाकारायचं धाडस काँग्रेस करेल का? अजिबात करणार नाही. कारण त्यांना व्यक्ती केंद्रित जो गट तयार झाला त्या गटाभोवती राजकारण करण्यात इंटरेस्ट आहे आणि त्या राजकारणाचे दिवस संपून खूप आता कालखंड लोटला आहे. म्हणजे दशक पूर्ण होईल त्याला की आता व्यक्ती केंद्रित राजकारणापेक्षा एक व्यक्ती केंद्रस्थानी असू दे की जी तुमचा राष्ट्रीय चेहरा आहे आणि जिच्या म्हणजे राहुल गांधी हा चेहरा आहे. ज्यावेळी आपण भारत जोडो यात्रा चाललेली होती त्यावेळी राहुल गांधीभोवती भले होतच ना, आणि आजही त्यांना एक बॅकिंग तेलंगणामध्ये जे मिळालं ते कारण आहे. पण राहुल गांधी ही इमेज ठेवणं आणि खाली मात्र प्रत्येकानं गटाचं स्वतःचं राजकारण करणं असं भाजपमध्ये घडत नाही आहे. त्यामुळे भाजप जरी वसुंधरा राजेंचं आपण म्हणत असलो की त्यांनी काम केलं, मोठं काम केलं, किंवा शेखावतांनी त्या भागात काम केलं, राठोडनी काम केलं, हे सगळे जरी असले तरी ह्यांच्या पलीकडे अबाव ऑल भाजप आहे ही प्रतिमा ते निर्माण करू शकले आणि ही प्रतिमा लोकांना आवडते आहे. म्हणजे केडरना त्यांच्या हे आवडते की अरे कोणी होऊ शकते, असं काँग्रेसमध्ये नाही ना. आत्ता काँग्रेसमध्ये माझं काहीतरी पाहिजे, मी कितीही काम केलं तर मला माहीत नाही की माझं नाव राहुल गांधींपर्यंत पोहोचेल का नाही, ही शंका बहुसंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात असताना काँग्रेस असे दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्याऐवजी सेफ घेण्यात समाधानी राहते. त्यामुळे त्यांना कमलनाथनाही दूर करता येणार नाही, दिग्विजय सिंगनाही बाजूला ठेवता येणार नाही आणि यांच्या नादात मध्य प्रदेश हातातनं गेलं तरी ते शांतपणानं म्हणजे पुढच्या निवडणुकीकडे पाहू या पद्धतीने जातील. त्यातनं ते चुकांमधनं फार सुधारतील अशी शक्यता अजिबात वाटत नाही. सगळ्यात कळीचा प्रश्न, ह्या सगळ्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? भाजपनं या सगळ्या राज्यात खासदार आणून आमदार केले,
त्यातल्या काहींना मंत्री आणून आमदार केले. आत्ताच्या घडीला तरी त्या केंद्रातल्या मंत्र्यांकडे फक्त आमदार पद आहे. एखाद्या विधानसभा अध्यक्षपदाचे अपवाद वगळले तर त्यांचं काय होईल माहीत नाही. ही अनप्रेडिक्टेबिलिटी भाजपच्या बाबतीत आणि इतर पक्षांच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रात कशी वर्क करेल? मला असं वाटतं मगाशी जो शब्द वापरला मी, संस्थात्मक रचना दिली आहे मोदींनी आणि अमित शहानी, त्याची ही फळं आहेत आणि ऑब्व्हियसली ती फळं चांगली आहेत म्हणून भाजप आत्ता या क्षणी ती टिकाऊपणानं त्याकडे पाहते. पण ह्या 3 राज्यांच्या निकालानंतर आणि गेल्या काही वर्षात मोदी अमित शहा सरकार घेत असलेले निर्णय बघितले तर ते कुणी आम्हाला गृहीत धरू नका, ज्यांनी पक्षासाठी निस्वार्थपणे काम केलेलं आहे त्या लोकांना आम्ही संधी देऊ, ह्या पद्धतीने ते बघतात. आणि ह्याची आपण या 3 राज्यांचं बघितलं, पण ह्याची सुरुवात महाराष्ट्रात 30 जून 2022ला मोदी अमित शहानी केलेली होती. ज्यावेळी एकनाथ शिंदेंचा पूर्ण गट शिवसेनेतून उद्धव ठाकरेंमधून बाहेर पडून स्वतंत्र शिवसेना म्हणून आला, त्यावेळी कुणाला माहिती होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील? सगळ्यांचं ऑब्व्हियस पार्ट होतं की आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. आता ह्या ऑब्व्हियस गोष्टी आहेत, ह्या त्या लोकांनी त्या कोर जे भाजपचं ज्या पद्धतीने भाजप आत्ता वर्क करते मोदी अमितच्या जोडीनं, हे कुठेही गृहीत धरू दिलं नाही ना. त्यांनी असा चेहरा निवडला की जो त्यांना पुढच्या काळात उपयोगी पडणार आहे. मग पुढच्या काळामध्ये उपयोगी पडण्यासाठी त्यांनी आत्ता एकनाथ शिंदे निवडला. मला नाही वाटत की ते याच्या फार पलीकडं म्हणजे अजून प्रेडिक्टेबल. आता उद्या भाजप, शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट, अजित पवार हे सगळे जरी एकत्र लढले आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी भाजप तातडीनं क्लेम करेल अशी परिस्थिती अजिबात नाही. ते करणार सुद्धा कदाचित नाहीत पहिल्या टप्प्यामध्ये. याचं कारण बिहारमध्ये त्यांनी तसं कुठे केलं होतं. बिहारमध्ये त्यांच्यापेक्षा निम्म्या जागा असलेल्या नेत्याला त्यांनी मुख्यमंत्री बनवलंच ना, नितीश कुमारनं. कारण ते पुढच्या निवडणुका ह्या टप्प्याकडे बघत राहत होते. महाराष्ट्रात त्यांनी महाराष्ट्रातनं विशेषतः भाजपकडं शिकायचा संदेश सगळ्यात मोठा एवढाच होता की तुम्ही आम्हाला काम दाखवा. मग ग्रामपंचायत लेवलचं काम दाखवा, तुम्ही पंचायत समिती लेवलचं दाखवा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, विधानसभा, पण मी एकच काम केलं आहे आणि मी पुढचे 5 वर्ष सत्तेवर येतो. तर हे ते ॲक्सेप्ट करायच्या टोनमध्ये नाही आहेत. आणि आपण टेक्नॉलॉजी असेल, सरकारी योजनांमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसारखा अवलंबलेला मार्ग असेल, अगदी कोविड लसीकरण असेल, ह्या सगळ्या गोष्टींमुळं केंद्रीय भाजपकडं ज्या पद्धतीचा विचार करण्यासाठीचा डेटा अवेलेबल आहे तेवढा महाराष्ट्रातल्या नेत्यांकडे कुठं आहे? ते एक सभा ही काय निकष असू शकत नाही. काय गरीब आवास योजनेतनं किती जणांना पंतप्रधान आवास योजनेतनं घरं दिलेली आहेत, किती शेतकऱ्यांच्या खात्यांवर किती पैसे ट्रान्सफर केलेत, आणि तेच यादी देतात की तुम्ही यांच्याकडे जा, हे मतदार आहेत, यांना आपण मदत केली, हे आपल्याला मतांमध्ये कन्वर्ट होतील. हे ज्ञान महाराष्ट्रातल्या कुठल्या भाजप नेत्याकडे येणार किंवा कुठल्या विरोधी नेत्याकडे येणार आणि मग तो प्रचाराला बाहेर पडणार. हे जनरलाइज प्रचार आहे ना, ही पद्धत भाजप हळूहळू मोडकळीस आणते आणि तुम्ही एक केंद्रीय प्रचार आणि एक तुमच्या एरियापुरता हायपर लोकल प्रचार ह्या रचनेला आणते. ही रचना जर विरोधकांना समजून आली तर मला असं वाटतं कर्नाटकात जो प्रयोग केला होता राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा संदर्भ होता, तिथल्या स्थानिक कर्नाटकमध्ये भाजप काँग्रेसनं त्यावेळी एकच प्रचार सगळीकडे ठेवला होता की भ्रष्टाचारी मुख्यमंत्री आहे आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी प्रचार ठेवले होते. म्हणजे केंद्रातला एक सेंट्रल प्रचार आणि एक हायपर लोकल प्रचार. ती पद्धत जर ह्या नेत्यांना कळू शकली तर त्यांना पुढच्या काळातलं फ्युचर राहील. नाही तर मग आपल्याकडं असा कुठलाही नेता असू शकतो की जो आपल्याला माहीत पण नाही आत्ता, ज्याचं नाव सुद्धा चर्चेत नाही, कदाचित पहिल्यांदाच निवडून आलेला आहे, पण ह्याच्यातला सगळ्यात पण भाजपच्या बाबतीत मत होतं की ते कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या संघटनात्मक बळकटीसाठीचं नेतृत्व निवडतात. ते व्यक्तीला खुश करायला नेता अजिबात निवडत नाही. त्यांना व्यक्तीला खुश करायचं तर त्यांनी आधीच भाजपमधल्या नाराजांना घेऊन त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी संधी दिली असते. तसं न करता त्यांनी एकनाथ शिंदेंना इथं बसवलं आणि पक्षाला सांगितलं तुम्ही काम करा. आता पक्षातल्या नेतृत्वाला प्रत्येकाला असं वाटेल की मी मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा आहे तर ओके, मला तुम्ही थांबा, नवीन फळीला आणा. ही रचना ते सगळीकडे ठेवू पाहतात. थेट मुद्द्यावर येतो. महाराष्ट्र भाजपचा आत्ताचा चेहरा देवेंद्र फडणवीस आहेत. बाकी या सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे चेहरे आणले गेले, एका चेहऱ्याला इक्विव्हॅलंट. महाराष्ट्र भाजपचे पुढचे चेहरे किंवा चेहरा कोण दिसतो? देवेंद्र फडणवीस दिसतात का इतर लोक दिसतात? कसं इक्वेशन दिसतं? मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस 2019च्या पद्धतीनं आत्ता जातील अशी शक्यता नाही वाटत. म्हणजे 2019ला महाजनादेश यात्रेपासून ते त्याच्या आधीच्या काळातल्या म्हणजे 16ला सुरू झालेलं मराठा आंदोलन, 17चं
त्याचा 18-19पर्यंत ते स्ट्रेच होत गेलेलं आणि 19ला निघालेली महाजनादेश यात्रा, हा सगळा 2-2.25 वर्षाचा कालखंड, ज्याचे फेस सगळे टीकेचाही रोज देवेंद्र फडणवीस होते आणि ज्यावेळी मराठा आरक्षण त्यांनी दिलं त्यावेळी स्वागताचा सेंटरही देवेंद्र फडणवीस होते. इतकं करूनही ज्यावेळी सत्ता आली नाही आणि त्यांना महाविकास आघाडीच्या विरोधात बसावं लागलं विधिमंडळात, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सगळी सूत्र स्वतःकडे ठेवली होती. आता ज्यावेळी एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये त्यांनी डेप्युटी CMशिप स्वीकारली, त्यावेळी त्यांना तरी, मला नाही असं वाटत की त्यांना तरी माहिती असेल की आपण उद्या उपमुख्यमंत्री म्हणून बसणार आहोत. भाजपच्या मूळ रचनेमधले देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस हे आउटसोर्स नेता नाही आहेत. त्यांचं घराणं त्या पक्षाशी, संघाशी, भाजपच्या विचारांशी जोडलं गेलं आहे. अशावेळी ते पक्ष सांगतील तो आदेश, हे जे एक वाक्य सगळे राजकीय नेते वापरतात, ते फॉलो करणारे सर्वाधिक नेते आत्ता तरी किमान भाजपमध्ये. मग पक्ष म्हणजे काय अशी वेग रचना नाही, तर मोदी, अमित शहा, नड्डा सांगतील. नड्डा आत्ता राष्ट्रीय अध्यक्ष आहेत म्हणून ते कम्युनिकेट करतात, त्यावेळी ते सांगतील ती रचना. अशावेळी देवेंद्र फडणवीस स्वतःहून मीच चेहरा आहे अशी भूमिका घेतील असं नाही वाटत. त्यावेळी त्यांना सांगितलं जाईल की ओके, तुम्ही चेहरा असावा तर ते चेहरा म्हणून पुढे येतील, नाहीतर सामूहिक चेहरे राहतील. आणि ज्याच्यामध्ये जसे देवेंद्र फडणवीस आहेत तसे वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळे नेते आहेत. पश्चिम महाराष्ट्रातनं चंद्रकांत पाटील आहेत, विदर्भामधनं बावनकुळे आहेत, इव्हन पंकजा मुंडेंसारख्या ज्यांचं भाजपमध्ये एक उपद्रव मूल्य विशिष्ट आहे असं नेतृत्व असेल. मराठवाड्यामध्ये त्यांनी दुसरा पर्यायी म्हणून भारती पवारांसारखं नेतृत्व घडवण्याचा प्रयत्न केला आहे. भागवत कराडांसारखा OBC नेता पुढे आणलेला आहे. तर आदिवासी नेतृत्व म्हणून एका वेळा भारती पवार आहेत, एकावेळी OBC नेतृत्व म्हणून भागवत कराड आहेत. अशा वेगवेगळ्या नेत्यांचं एकत्र नेतृत्व हे 2024च्या विधानसभेकडे नेतील असं सर्वाधिक भाजपची आत्ताची रचना दिसते. कारण ह्या एकत्रित नेतृत्वाचा म्हणजे एकत्र ही लोक असणं आणि त्यांना अमित शहा आणि मोदी अमित शहा चेहऱ्याचं पाठबळ मिळणं, तर ह्या रचना जमवून आणण्याला जास्त लाभ आहे. कारण एक नेता ज्यावेळी ठेवला जातो त्यावेळी त्याचे गुणदोष हे पक्षाचे गुणदोष म्हणून बघितले जातात. अशावेळी अगदी कुठल्याही नेत्याला एका नेत्याकडे जर नेतृत्व दिलं 2024च्या निवडणुकीसाठी, तर त्या नेत्याभोवतीचं सगळं नॅरेटिव्ह हे त्या पक्षाचं नॅरेटिव्ह म्हणून पुढे येऊ शकतं आणि ते त्यांना नको आहे. कारण अबाव ऑल नॅरेटिव्ह मोदी शहा आहेत आणि उरलेल्या सगळ्यांचं मिळून एक नॅरेटिव्ह असेल. त्यामुळे एक चेहरा म्हणून पक्ष कुणाला संधी देईल आणि तोच मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणेल असं 24च्या निवडणुकीत किमान महाराष्ट्रात ते करतील असं अजिबात आत्ता वाटत नाही. एवढं असूनही इतर राज्य भाजप शासित गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या सगळ्या राज्यात भाजपची स्वतःची मतं ही साधारणतः 40% आणि वर आहे. महाराष्ट्रात मात्र भाजपनं 30%च्या वर फारशी मजल कधी गाठल्याचं दिसत नाही स्वबळावर. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीचा मोदी शहांचा विशेषतः नरेंद्र मोदींचा ॲक्सेप्टन्स या बेल्टमध्ये आहे तितका तो महाराष्ट्रात आहे का अशी शंका आहे. ह्या दोन मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघता 2024कडे जाताना? मला असं वाटतं की मोदींचा म्हणजे भाजपचा ॲक्सेप्टन्स वाढत गेलेला आहे. म्हणजे भाजप आणि शिवसेना 40 वर्ष एकत्र युतीमध्ये लढले, त्यातले अपवादात्मक 2-3 प्रसंग, 2 निवडणुका वगळते तर एकत्र लढलेत. अशावेळी त्यांचा वोटर बेस मर्यादित असणे स्वाभाविक होतं. तसा शिवसेनेचाही वोटर बेस मर्यादित होता आणि भाजपचाही, पण हे दोघं मिळून 50% क्रॉस करत होते आणि त्यामुळं यांची सत्ता 95 असेल आणि 2014 असेल या दोन्ही वेळा आली होती. जरी विरोधात लढले तरी त्यांना हे एकत्र येणार अशी कंडिशन होती. पुढच्या 2024च्या वेळी पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे उद्धव ठाकरेंचा गट आहे का, उद्धव ठाकरेंकडं मानणारे शिवसेनेचा वर्ग आहे, पण नेतृत्व तयार व्हायला, नेतृत्व म्हणजे 10वीत पहिला येणं 12वीत पहिला येणं असं 1 वर्षाचं काम नाही ना. तो 25 वर्ष काम करतो माणूस. त्यावेळी तो नगरसेवक पदापासून किंवा ग्रामपंचायत सदस्यापासून त्या आमदारकीपर्यंत जातो. म्हणजे त्या माणसाचं वयच मुळात 35 ते 50 पर्यंत पोचलेलं असतं. त्यावेळी तो नेतृत्व म्हणून पुढे येतो. किंवा विद्यार्थी संघटनेत काम केलं असेल तरी त्याला 20 वर्ष दिल्यानंतर तो नेता म्हणून पुढे येतो. असे एकदम बल कुठून स्वतंत्र पक्ष म्हणून बसतो आहे किंवा आमचाच पक्ष तो आहे म्हणतोय, अशावेळी मेजॉरिटी ऑफ शिवसेना वोट्स हे भाजपच्या आत्ता एक्झिस्टिंग भाजपच्या बरोबर राहतील. परत भाजपकडं तीच एक कोंडी असणार आहे की आपला वोटर बेस वाढवायचा की नाही, कारण आता तिसरा भागीदार बरोबर आहे.
अजित पवारांसारखा, ज्याच्यासाठी काही जागा सोडणं, यांच्यासाठी काही जागा, जर मला आतून असं वाटतं खात्री की विधानसभेला हे असे एकत्र राहतील असं काही वाटत नाही. विधानसभेला तुमचं तुम्ही लढा म्हणतील, पण लोकसभेला एकत्र राहतील. आता विधानसभेला एकत्र राहणार आहेत हे गृहीतक जर बघितलं तर अशा परिस्थितीमध्ये भाजप महाराष्ट्राच्या 50% भागामध्ये जर निवडणूक लढवणार असेल, 50% मतदारांपुरतीच, तर त्यापैकी ते 30-35% पलीकडे जाऊ शकणार नाहीत. 30% सुद्धा खूप झाले. हे एकूण आत्ताचं आकलन राहील. पण जर भाजपनं असं ठरवलं की नाही आपण वोटर बेस वाढवायचाच, तर मग हीच आत्ता जी काही रचना केलेली आहे, जशी महाविकास आघाडी उधळता येते तशी ही रचना महायुतीसुद्धा उधळता येऊ शकते. आणि मग त्यावेळी मात्र भाजप पूर्ण ताकदीनं प्रयत्न करेल वोटर बेस वाढवणं. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, मोदींचा प्रभाव महाराष्ट्रावर इतका का नाही आहे, मला असं कायम असं वाटत राहिलं की तो एका मर्यादेपर्यंत आहे, नाही असं नाही आहे. तो प्रभाव अगदीच नगण्य आहे किंवा बंगालसारखी आहे परिस्थिती अशी नाही आहे. महाराष्ट्रात एक मानणारा मोठा वर्ग गेल्या 10 वर्षात तयार झाला. पण आयडियोलॉजिकली आणि विचारांनी महाराष्ट्र कायम प्रगल्भ राहिलेला आहे. जर आपण महाराष्ट्राची साहित्यिक असेल, सांस्कृतिक असेल, ह्या तुलना कोणाबरोबर करतो? बंगालबरोबर करतो. महाराष्ट्राची साहित्यिक तुलना किंवा विचारांची तुलना गुजरातबरोबर करत नाही कधी. कारण गुजरातमधलं तिथला सुशिक्षिततेचं प्रमाण, तिथली विकसित झालेली संस्कृती याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये खूप वेगळ्या प्रकारे महाराष्ट्राला ती पार्श्वभूमी आहे. अशावेळी महाराष्ट्र फक्त भाषणांच्या बळावर महाराष्ट्रानं कुणाला डोक्यावर घ्यावं, तर महाराष्ट्रात याच्यापेक्षा थोर नेते होऊन गेले आहेत. त्यामुळं तो जो प्रभाव आहे मोदींचा तो मर्यादित राहतो महाराष्ट्रात. 1 to 1 अपील करण्यापासून सगळ्या गोष्टींमध्ये ती मर्यादा राहते. हा दुसरा मुद्दा. म्हणजे जरी ते एका लेअरपर्यंत प्रभावी ठरले असले तरी ते पूर्णपणानं महाराष्ट्रावर मोदींचा 100% आता प्रभाव असं अजिबात चित्र तयार होत नाही. तिसरा, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या निर्मितीला जी पार्श्वभूमी आहे गुजरातची, संयुक्त महाराष्ट्र लढा असेल, मोरारजी देसाईंनी त्या काळात केलेले ॲट्रोसिटीज असतील, तर या सगळ्याचा प्रभाव महाराष्ट्रातल्या एका मोठ्या वर्गावर आहे. तो नाकारता येत नाही. म्हणजे याला हा एक प्रकारचा रॅसिझमच आहे, पण हा महाराष्ट्रात आहे. तो आपण नाकारून अगदी विचार केला तर नाही, मराठी गुजराती बाई असं मुंबईत नाही आहे वातावरण. मुंबईत पहिल्यापासून गुजराती समाजाचं प्राबल्य होतं आणि मराठी मागं जातोय माहिती होतं. त्या मुंबईमध्ये विधानसभेच्या 30-36 जागा आहेत ना, लोकसभेच्या 10-15 जागा त्या एका एरियातनं येतात. अशावेळी मोदींचा प्रभाव सरसकट होण्यासाठी जी रचना पाहिजे ती महाराष्ट्राला अनुकूल नाहीच आहे. म्हणजे महाराष्ट्र त्यांना तितका अनुकूल नाही आहे. त्यामुळं त्यांचा प्रभाव राहतो, पण तो युनिफॉर्म सगळीकडे असेल असं अजिबात होत नाही. म्हणजे ते कदाचित मध्य प्रदेशमध्ये गेले तर ज्या पद्धतीनं त्यांना स्वीकारलं जातं ती पद्धत महाराष्ट्रात 10 प्रश्न विचारणारी वर्ग आहे. कारण मी आत्रेंचेही भाषण ऐकलेलं आहेत, मी यशवंतरावांची ऐकले. अशी आपण वैयक्तिक जर ऐकली नसली तरी एक डेव्हलप झालेली पिढी आहे महाराष्ट्रातली, ती क्वेश्चन करत राहते. त्यामुळं ओके मत देतील, पण प्रेमात पडून एकदम एकतर्फी व्हावं असं महाराष्ट्र राहत नाही. तो बॅलन्स राहतो. त्यामुळं निवडून जरी भाजप आलं सत्तेवर तरी मोदींची लाट, म्हणजे आता सगळंच मोदी म्हणतील ते होईल असं महाराष्ट्रात त्यावेळी पण घडलं नव्हतं 14ला आणि आत्ताही घडतील असं वाटत नाही. या सगळ्यामध्ये अजून एक फॅक्टर देतो म्हणजे जातींचा. भाजपने एक ब्राह्मण मुख्यमंत्री दिला आहे, एक यादव ओबीसी समाजाचा दिला आहे, एक आदिवासी समाजाचा दिला आहे. महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला ओबीसी आणि मराठा यांच्यात संघर्ष उभा राहिलेला आहे. भाजपचं पुढचे जे काही नेतृत्वाचे प्रयोग असतील त्याच्यात या जातींच्या गणितांचं काय स्थान असेल? मला असं वाटतं ते असेल, ते नाही असं होणार नाही. याचं कारण भाजपची, जसं आपण सुरुवातीपासून बोलतोय, रचना ही डेटा बेस्डवर आहे. म्हणजे असं नाही की मनाला येईल ते करावं आणि मग आपण मार्केटमध्ये जाऊन टेस्ट करावं असं ते काही करत नाही. ते आधी तयारी करतात, ती तपासून घेत आहेत लोकांवर काही एरियापुरती आणि मग तो प्रयोग SOP म्हणून सगळ्यांवर देतात. ह्या हिशोबानं महाराष्ट्राला आत्तापर्यंत म्हणजे सुधाकरराव नाईक हे शेवटचे ओबीसी मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतरचे मुख्यमंत्री जर काढले तर आयदर ब्राह्मण और मराठा झाले आहेत. तर आणि सुशीलकुमार शिंदेंना SC मुख्यमंत्री, SC ST समूहाला एक नेतृत्व मिळालेलं आहे. ह्या केसमध्ये भाजपसमोर 2 पर्याय राहतात कायम पुढच्या काळामध्ये. एक तर ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री देणं किंवा मराठा समाजाचं देणं. हे पर्याय खूप स्ट्रॉंगली राहतील कारण भाजपनं ब्राह्मण मुख्यमंत्री देऊन 2014 ते 2019 ऑलरेडी काम झालेलं आहे. म्हणजे प्रतिनिधित्व द्यायचा ज्यावेळी मुद्दा येईल त्यावेळी ह्या 2 जातींचा प्राधान्यानं विचार केला जाईल असं वाटतं. कारण एकतर ह्या जाती संख्येनं मोठ्या आहेत, हा एक भाग आहे. दुसरा, भाजपच्या नेतृत्वामध्ये सुद्धा ह्या जातींचं प्राबल्य आहे.
म्हणजे पुढच्या काळातला मराठा समाजाचा नेतृत्वाचा घटक हा सगळ्यात मोठा भाजपमध्ये आहे. आपण आत्ता मराठा समाजाचे पुढचे नेतृत्वाची नावं जर 10 घेतली तर त्यापैकी 7 भाजपमध्येच आज आहेत. म्हणजे पुढच्या 20 वर्ष जे नेतृत्व करणार आहेत मराठा समाजाचं ते आजच या पक्षात असतील. तर त्या पद्धतीने ते रचना करतील. आणि ओबीसी हा भाजपचा गेले 30 वर्ष खूप मोठ्या प्रमाणावर बॅकबोन राहिलेला आहे. त्यामुळे या 2 जातींचा प्राधान्यानं विचार करतील असं दिसतं. या सगळ्या गणितांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक नेत्याच्या स्वतःच्या म्हणूनही राजकीय महत्वाकांक्षा असतात. त्या काँग्रेसमधल्या नेत्यांच्या आहेत, त्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातल्या आहेत, शिवसेनेतल्या दोन्ही गटातल्या, भाजपतल्याही खूप जणांच्या आहेत, खोल्या असतील, छुप्या असतील. ह्यातनं जे एक नेत्यांच्या पातळीवर अनसर्टनिटी आलेली आहे, मी खासदार होणार, आमदार होणार का घरी बसणार, ह्यानं त्यांचं मोरल डाऊन व्हायची कितपत शक्यता आहे? मला नाही वाटतं. त्याचं कारण ह्या पक्षानं त्यांची रचना जी उभी केली आहे ती रचना खूप स्पष्टपणानं काय साम दाम दंडभेदी नीतीवर उभी केली आहे. तुम्ही काम करा, तुम्ही नाही केलं तर आम्ही तुम्हाला बाजूला करू शकतो, हा एक भाग. दुसरा असा आहे की तुम्ही काम केलं तर तुम्हाला पद दिलंच पाहिजे असं काही बंधन नाही आहे. तुम्ही काम करू नका, बाजूला व्हा, इतकंही स्पष्टपणानं सांगायचं ते धाडस करतात. म्हणजे ते ज्या गोष्टींचा आग्रह धरतात त्या गोष्टींमध्ये भारतीय संस्कृती हा सगळ्यात मोठा घटक आहे. तुम्ही जर एकावेळी मला म्हणताय की मी भारतीय संस्कृतीचा पाईक आहे आणि मी सगळा हिंदू धर्म हे भाजपचा कोर अजेंडा आहे. गीता आहे, त्याच्यात काय आपला धर्मग्रंथ म्हणून गीता आहे आणि भाजपच्या सगळ्या भूमिकांमध्ये तो येतो. त्याच्यातच आहे ना कर्मण्यवाधिकार असते. तुम्ही फळाची अपेक्षा कशाला करत बसता, काम करा, हे ते थेट सांगू शकतात. अनसर्टन्टी म्हणजे मी काहीतरी माझी सुप्त इच्छा ठेवून तुमच्या पक्षात आलोय असं यांना मुळात माणसं नको आहेत. तुम्ही लोकांचं काम करायला त्याच्या बदल्यात तुम्हाला आम्ही 100% काही ना काही देऊ, पण तुम्हाला हवं तेच देणार नाही. ही जी रचना स्वीकारलेली आहे ही स्वीकारणं आपल्या कल्चरमध्ये विशेषतः महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये खूप अवघड आहे. पण त्यांनी ते इतर ठिकाणी जमवून आणले आणि मला असं वाटतं ते महाराष्ट्रासोबत जमवतील की तुम्हाला काम करा, तुम्हाला आम्ही फायदा देऊ, पण तुम्हाला हवा तोच फायदा आम्ही द्यायला बसलेलो नाही. तुम्ही झालात, तुम्ही बाजूला, आम्ही तुमच्याऐवजी दुसरा बसवू, त्याला फायदा देऊ, तो काम करत असेल तर ऐकू. ही अनसर्टन्टी म्हणजे स्थैर्य जर नेत्यांना आलं, शैथिल्य याची शक्यता त्याच्या पाठोपाठ सगळ्यात मोठी आहे. त्यामुळे ते स्थैर्य येऊ देणार नाहीत, त्यामुळे ते शैथिल्य येऊ देणार नाहीत आणि त्याच रचनेवर भाजप पुढच्या काळात चालेल असं दिसतं. या उत्तरातून निघालेला शेवटचा प्रश्न, ज्याची चर्चा या सगळ्यात बाजूला राहतीये, राम मंदिर येऊ घातले, देशात हिंदुत्वाचा प्रभाव, राम मंदिर या मुद्द्याचा प्रभाव आणि राज्यात या दोन्ही मुद्द्यांचा प्रभाव आहे. राम मंदिराचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे आणि भाजप त्यांच्या कोर वोटरसाठी काम करतं. भाजपला बाकीचे मतदार म्हणजे आता महाराष्ट्रातला आपण 30% मतांचा उल्लेख केला, हे भाजपचे कोर वोटर आहेत. भाजप त्यांना कमिटमेंट देऊन सत्तेवर आलेलं आहे की आम्ही या गोष्टी करू, 370 कलम आम्ही हटवू, त्यांनी ते हटवलं. आम्ही राम मंदिर बांधू, त्यांनी ते बांधून दाखवलं. अशा वेळी भाजपनं एक गोष्ट काय केली, ह्या 30%मधलं कोणी हलणार नाही ही व्यवस्था केली आहे. म्हणजे 5 वर्षांमध्ये जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह राजकारण घडलं, आरोप प्रत्यारोप झाले, मोदींच्या बाजूनं विरोधात दोन्ही बाजूनी टीका झाल्या, ह्या सगळ्याची जी निगेटिव्हिटी ती त्यांनी दूर केली. आता त्यांचा जो प्रवास असणार आहे तो 31 पासून पुढं किंवा 28 पासून पुढं असा राहणार आहे, जो नवे मतदार मिळण्यासाठी. त्यामुळं हा जो कोर मतदारांना समाधानी ठेवायचा पार्ट होता तो त्यांनी ह्या कामातनं पूर्ण केला. त्यामुळं ह्या घटनेकडं म्हणजे राम मंदिर घटनेकडं अनेकदा विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं बघतात तशी ग्राउंडवरची परिस्थिती नाही आहे. राजकीय नेतृत्व म्हणजे राजकारणातली आयडिओलॉजिकल विरोध म्हणून मी म्हणणं वेगळं, पण भाजपनं त्यांच्या मतदारांना आश्वासन देऊन पूर्ण केलेली गोष्ट म्हणून टिकमार्क करायला गेलो तर त्यांनी पूर्ण करून दाखवलं ना. मग अशा वेळी तो व्होटर मी बदलू शकणार नाही हे जाणीव मुळात विरोधकांना व्हावं लागेल आणि तो प्रभाव असल्यामुळं तो देशाच्या राजकारणावर राहणार आहे का, अगदी मोठ्या प्रमाणावर राहील. कालपासूनचं जर 370 नंतरचं वातावरण बघितलं तर हे आधी घडायला होतं हे म्हणण्यापर्यंत आता गेलं ना सगळे, की आधीच घडायला होतं, आत्ता रद्द केलं, त्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढण्यात परत 2 वर्ष गेली, खरं तरी आधी घडायला पाहिजे, इथंपर्यंत आले. आता काँग्रेसला पूर्ण नव्यानं रचना उभं करावं लागेल ना, की मी मोदींना वाईट म्हणायचं, मी सर्वोच्च न्यायालय वाईट म्हणू का मग. तर तसं न करता त्यांना नवी रचना उभी करावी लागेल जी त्यांच्या स्वतःच्या वोटरच्या पहिला त्याला ॲड्रेस करायला असेल आणि मग भाजपमधला वोटर फोडणं असेल, इतरमधला वोटर फोडणं असेल, हे करता येईल. पण जर मी भाजपच्या ह्या निर्णयांवर टीका जेवढी करत राहू तेवढा भाजपचा कोर वोटर अजून घट्ट होत जाईल. म्हणजे जो कदाचित 4 लोक मतदानाला येणार नसतील ती येऊन मतदान करतील. हा एक मोठा फरक म्हणजे हा मोठा
प्रभाव ह्या 2 निर्णयांचा झाला आहे असं महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पण राजकारणावर झाला आहे, हे क्लिअर कट दिसतं. सम्राट सर, तुमचे खूप खूप आभार. खूप वेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळाले या गोष्टींकडे बघायचे. परत भेटत राहू, पण आधी इथंच थांबू. धन्यवाद.